नमस्कार सर्वांना, नंदिनीज किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर इथे मी मुगाची डाळ 20 मिनिटं भिजत घातली। आता ती मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली आणि बारीक चांगली व्हायला पाहिजे इतकी बारीक हे करायची। आणि ते मी रवा घेतलाय, तुम्ही जाड किंवा बारीकही रवा घेतला तरी चालेल। तर इथे मी 2 वाटी रवा एका वाटीभर मुगाच्या डाळीत पेस्टमध्ये टाकून दिला आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त असे भिजून घेणार आहे। तर चला मग तुम्हाला सांगते आता कोणती रेसिपी आहे। तर रेसिपी मुगाच्या डाळीचे व रव्यापासून आप्पे इतकी सोप्या पद्धतीने आहे। तर हे बघा, इथे मी मस्त असे मुगाच्या डाळीची पेस्ट आणि रव्याचं पाणी टाकून छान मस्त असे बटर तयार करून घेतले। आता मी त्याला 10 मिनिटं झाकण ठेवते तोपर्यंत आपण तर जो कांदा टमाटर आणि हिरवी मिरची कट करून घेतली आणि बारीक चिरून घ्यायचा। जास्त कांदा टमाटर जाड ठेवायचं नाही, तर मस्त असं बारीक करून त्या पेस्टमध्ये रवा आणि मुगाच्या डाळीमध्ये टाकून दिले। चवीनुसार मीठ टाकायचं। मस्त असे छान घुसघुशीत असे आप्पे तयार होतात। तरी ते मी चवीनुसार मीठ टाकलंय। आता मी ते गॅस चालू केला आणि जो आप्पेचा पात्र आहे ते ठेवलं वरती आणि पेस्ट करत बघितलं तर हे बघा, इथे मस्त असं छान पीठ 20 मिनिटं झालेत चांगलं तयार झाले। आणि ज्यावेळेस आपण टाकायला तयार करू त्यावेळेस असं चमच्याच्या सहाऱ्याने फिरवून घ्यायचं। तर हे बघा, माझ्याकडून थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता टाकता वेळेस। तर मस्त असे छान झालेत आणि त्याच्यात लाईट पण गेली होती, तर मी टॉर्च लावून केलं तर तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल आणि आपेचा कलर खूप छान आला आहे। पण लाईटचा प्रॉब्लेम मधातच झाल्यामुळे काही ते एवढे व्यवस्थित दिसणार नाही। तर तुम्हाला ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस नक्कीच दाखवेन। आणि रात्रीच्या वेळेस करायचं म्हटलं का तर थोडेफार प्रॉब्लेम तर होतेच, पण म्हटलं रेसिपी करते तर मग तुमच्यापर्यंत शेअर पण करू, त्याच्यामुळं म्हटलं चला मग आता शेअर पण करायची। तरी ते लाईट आलेली आहे, लाईट टॉर्च आणखीन जवळ घेतला तर हे बघा किती छान मस्त झालेत। इथे घेतले मी किसलेलं खोबरं, शेंगदाणे, 6-7 हिरवी मिरची आणि लसणाची पाकळी, थोडासा आल्याचा तुकडा घेऊन आता त्याची मी मस्त अशी चटणी करते नारळाची। जशी आपण इडलीसोबत चटणी करतो त्याच प्रकारे ही चटणी अशा पद्धतीने करायची आणि त्याला तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून मस्त अशी छान फोडणी द्यायची। खूप छान आणि मस्त असे आप्पे तयार होणार आहे। तोपर्यंत तुम्ही एक चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की मुगाच्या डाळीचे आणि रव्याचे आप्पे ते कसे झालेत। तर आता इथे मस्त असं चटणीला फोडणी देऊन घेतली आणि खूप छान दिसते चटणी आणि चवीला पण खरंच खूप उत्तम। तरी ते मी चमच्याच्या सहाऱ्याने मीठ टाकून हे करून घेते मिक्स। तर हे बघा, मस्त अशी छान चटणी झालेली आहे तयार आपली। तरी ते माझे आप्पे झालेत काढून, तर हे बघा किती मस्त आणि छान जाळीदार आप्पे झाले की नाही। तर मस्त असे लुसलुशीत झालेलेत आप्पे। तरी ते मी ताटामध्ये घेतले। तर हे बघा, इथे टमाटो, कांदा आणि हिरवी मिरची टाकली होती। तर चला मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची वाट बघत राहा। तर चला।